अजून एक गुड न्यूज, यापुढे मी जेवढे काही व्हिडिओज पोस्ट करेल प्रत्येक व्हिडिओमध्ये 2 यूट्यूब चॅनल्सला मी प्रमोट करणार आहे, शाउट आउट देणार आहे। कमेंट करत राहा, तुमचं देखील चॅनल शाउट आउट मध्ये नक्कीच येऊ शकतं। आज मी पुन्हा एकदा लाईव्ह चॅनल चेकिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। लाईव्ह चॅनल चेकिंग आणि लाईव्ह प्रमोशन। लाईव्ह प्रमोशन यासाठी जेव्हा आपण एखाद्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलचं नाव येतं किंवा आपल्या चॅनलबद्दल बोललं जातं, तो व्हिडिओ खूप सारी लोक बघतात आणि मग त्यातली काही लोक तरी चॅनलला व्हिजिट देतातच आणि त्यामधूनच चॅनलचे इम्प्रेशन्स वाढतात, चॅनल ग्रो होण्याचे चान्सेस वाढतात, सबस्क्रायबर्स वाढण्याचे चान्सेस वाढतात आणि पर्यायी चॅनल जे आहे ते ग्रो होण्यासाठी मदत होते। आणि याच्या पुढे चॅनल चेकिंगचे व्हिडिओज यायला थोडा उशीर होईल, काय खूप साऱ्या कमेंट्स आहेत। एका व्हिडिओमध्ये एवढ्या सगळ्या चॅनल्सला बघणं शक्य होत नाही, त्यामुळे असे डिवाइड करूनच व्हिडिओज येत राहणार आहेत। पण आज जो व्हिडिओ आहे तो देखील खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, कारण की प्रत्येक चॅनलमध्ये काही ना काहीतरी अशा सजेशन्स असतात की त्या सजेशन्स आपल्या चॅनलला देखील लागू होतात। त्यामुळे व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा। तर हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑल वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चॅनल चेक करणार आहोत ज्योती बावणे या ताईंचं। या ताईंनी मला खूप दिवसांपासून सांगितलं होतं चॅनल चेक करायला। तर सगळ्यात पहिल्यांदा यांचं चॅनल आहे, 1 महिन्यापूर्वी चालू केलेलं आहे, ज्योती बावणे कोट रेसिपीज आणि व्लॉग्स। ओपन करून बघूया आपण। तर यांचं बेसिकली व्लॉगचं चॅनल आहे, रेसिपीज देखील टाकतात आणि कोट्स देखील टाकतात। यांचं डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे। ज्योतिताई तुम्ही यूट्यूब बॅनर नाही लावलेला आहे, यूट्यूब बॅनर लावा। डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे। आता आपण व्हिडिओ ओपन करून बघूया। नमस्कार, मी ज्योती बावणे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त ना? मस्त राशी स्वामी समर्थ। शनिवार असल्यामुळे मुग्धाला सुट्टी होती, तर तिने ढोकळ्याची फर्माईश केली। ते गोड, तर ते तेल टाकण्यामागचा हेतू हा होता की तो जो आपण ढोकळा बनवतो तो फसत जायला नको खाताना, त्यासाठी म्हणून तो त्यामध्ये तेल टाकले जाते। तर मग मी 2 ते 2.5 चम्मच। तुमचा व्हॉइस ओव्हर खूप छान आहे, तुमची व्हिडिओ क्वालिटी खूप छान आहे। अजून एक ओपन करून बघूया आपण। पहिल्यांदा असं ठरवलं की आज तुमच्या समोर यायचं, थोडा आपला परिचय द्यायचा आणि त्यानंतर आपल्या जे ब्लॉग आहे किंवा लॉंग व्हिडिओज आहे टाकायला सुरुवात करायची, म्हणून आज मी तुमच्या समोर आले। तुमचा कॅमेरा फेसिंगचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगला आहे, तुमचा व्हॉइस ओव्हर चांगला आहे। तुमचं चॅनल नवीन आहे त्यामुळे थोडासा वेळ घेईल कदाचित ग्रो होण्यासाठी। आपण शॉर्ट्स बघूया। तुम्ही शॉर्ट्समध्ये ना तुमच्या रेसिपीचे व्हिडिओज टाका आणि रेसिपीचे व्हिडिओ टाकल्यानंतर। नमस्कार, मी ज्योती बावणे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त ना? मस्तच राशी स्वामी समर्थ। तर आज रथसप्तमीच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। तर मी अशा प्रकारे रांगोळी काढून ठीक आहे, तुम्ही जेव्हा पूजा आटोपली व्हॉइस ओव्हर करत आहात त्यावेळेस व्हॉइस ओव्हरच्या वेळेस तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण व्हॉइस ओव्हर करतो ना त्यावेळेस व्हॉइस ओव्हर थोडासा क्लिअर ठेवायचा प्रयत्न करा। बॅकग्राऊंड साऊंड खूप येत आहेत ते नको आहे। आणि एखादं गाणं देखील टाकू शकता शॉर्ट्समध्ये, गाण्याला कॉपीराईट क्लेम नाही आहे, तर तुम्ही गाणं टाकून बघा, नक्कीच तुमच्या शॉर्ट्सला ना व्यवस्थित व्ह्यूज देखील येतील आणि शॉर्ट्समुळे तुमचे सबस्क्रायबर्स देखील वाढतील। नवीन चॅनल आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला वेळ लागेलच चॅनल ग्रो होण्यासाठी, हार मानू नका, करत राहा, काम करत राहा, नक्कीच सक्सेस होणार। तुमचा व्हिडिओ जो आहे नक्कीच लोकांना आवडेल आणि नक्कीच लोक बघतील, कारण की तुमची व्हिडिओ क्वालिटी पण छान आहे। त्यामुळे थोडंसं अजून मेहनत करा, तुमचं चॅनल देखील सक्सेस होईल। विश यू ऑल दी बेस्ट। दुसरं चॅनल आपण चेक करणार आहोत, स्माइल क्वीन काजल ऑफिशियल यांचं। तर यांचा यूट्यूब बॅनर आहे, यांचं यूट्यूब DP आहे, त्यानंतर नाव व्यवस्थित आहे। डिस्क्रिप्शनमध्ये यांनी लिंक्स लावलेले आहेत, ते खूप चांगली गोष्ट आहे। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देखील लिंक्स लावायला पाहिजेत। डिस्क्रिप्शन देखील यांचं व्यवस्थित आहे। ह्या सगळ्या गोष्टींना खरंच खूप महत्त्वाच्या असतात जेव्हा आपण एखादं चॅनल चालू करतो त्यावेळेस। आता आपण व्हिडिओज चेक करूया।
किचनसाठी मागवल्या नवीन वस्तू, सेलिब्रेशनसाठी इव्हेंटची गरज नसते. आज ते टायटल्स देखील खूप छान आहेत, म्हणजे कॅची टायटल्स आहेत. टायटल्स बघून लोक नक्कीच व्हिडिओ बघतात तुमचे. तर आपण आता एक व्हिडिओ ओपन करून बघूया. आणि तुम्ही रेग्युलर बेसिसवरती व्हिडिओज टाकत आहात, ही चांगली गोष्ट आहे. आज आहे ना संध्याकाळचा स्वयंपाक लवकर करू. कोबीची भाजी बनवायची होती म्हणून फ्रीजमध्ये झालेली होती. दूध आणलेलं होतं, तर त्याच्यामुळे मग हे एवढं जास्ती दूध झालं. आणि कसं होतं की चहासाठी काय एवढ्या दुधाचा. तुमचा देखील व्हॉइसवर चांगला आहे, व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे. तुमचे जे डिस्क्रिप्शनचे टायटल्स आहेत ते कॅची आहेत. आपण शॉर्ट्स बघूया. शॉर्ट्सला तुमचे एव्हरेज म्हणजे ठीकठाक व्ह्यूज आहेत. ठीक आहे. गाण्यामुळे माझ्या मोठ्या व्हिडिओवरती कॉपीराईट क्लेम येईल, त्यामुळे असं पळतं शॉर्ट्स बघितला मी. तुम्ही पोस्ट टाकत आहात, तुम्ही लाईव्ह देखील आलेला आहात. टायटल डिस्क्रिप्शनमध्ये एक हॅशटॅग असणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या मेन फ्रंट टायटलमध्ये तो तुम्ही टाकलेला आहे. आणि तुमचं चॅनल खरंच खूप चांगलं आहे, व्यवस्थित आहे चॅनल तुमचं. त्यामुळे तुमच्या चॅनलला ग्रो होण्याचा खूप जास्त वाव आहे. ग्रो होण्यासाठी फक्त काम करत राहा, ब्रेक नका येऊ देऊ तुमच्या व्हिडिओजमध्ये. आणि ट्रेंडिंग टॉपिक्सवरती व्हिडिओज बनवा. चॅनल जे आहे तुमचं नक्की ग्रो होईल. विश यू ऑल दी बेस्ट. पुढचं चॅनल आपण चेक करणार आहोत जयश्री व्लॉग्स यांचं. जयश्री व्लॉग्स व्ह्यू चॅनल करूया. नमस्कार जयश्री, तुमचं यूट्यूब बॅनर नाही आहे, यूट्यूब बॅनर लावा. तुमचा DP व्यवस्थित आहे, तुमचं चॅनलचं नाव व्यवस्थित आहे. डिस्क्रिप्शन. नमस्कार मंडळी. तुम्ही यामध्ये तुमचा इंस्टाग्रामचा लिंक आणि FBचा लिंक देखील टाकू शकता जर तुम्ही यूज करत असाल तर. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही अजून जास्त कीवर्ड्स देखील टाकू शकता, ते टाकायचा प्रयत्न करा. आता आपण बघूया यांचे व्लॉग्स कसे आहेत ते. तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओजमध्ये 2 वीक्स, 1 मंथ, 1 मंथ, 1 मंथ. ओके, तुम्ही रिसेंटली व्लॉग्स टाकायचं सोडून दिलेलं आहे. तर असं करू नका, टाकत राहा, व्लॉग्स टाकत राहा. तुमच्या आता मी बघत आहे की 94 व्ह्यूज आहेत. 94 व्ह्यूज म्हटलं तर तुमचे तुम्हाला YT स्टुडिओमध्ये अजून जास्त व्ह्यूज दाखवत असतील कदाचित. आणि या 94 व्ह्यूजचा तुमचा वॉच टाईम नक्कीच काउंट होईल. त्यामुळे व्हिडिओज टाकत राहा. आणि व्लॉग्स आहेत, व्लॉग्स म्हटल्यावरती तुमचं जे दैनंदिन रुटीन आहे तेच तुम्हाला दाखवायचं आहे. आणि थोडंसं कॅची जर तुमचं टायटल असेल तर अजून लोकांना आवडेल बघायला. आपण एक व्हिडिओ ओपन करून बघूया. व्लॉगचाच व्हिडिओ ओपन करूया आपण. श्री, स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे कार्तिकची चालू आहे तयारी, कपड्यांची बॅग भरण्याचं. आणि त्यांना 3 वाजेला अगोदरच बोलवलं होतं शाळेमध्ये, कारण अगोदर मग सगळी काही तयारी, पण उशीर झाला आणि कार्यक्रमही सुरू झालेला होता. तस होती. तुमचे व्लॉग्स चांगले आहेत, पण व्लॉगच्या चॅनलमध्ये प्रॉब्लेम एक होतो ना, जोपर्यंत आपला एखादा व्लॉग व्हायरल जात नाही तोपर्यंत ते जे सबस्क्रायबर्स असतात ते पुन्हा पुन्हा येत नाहीत बघायला. त्यामुळे आपला एखादा व्लॉग जो आहे व्हायरल होणं खूप जास्त गरजेचं आहे. व्लॉग व्हायरल गेला, व्हिडिओ व्हायरल गेला की मग त्या व्हायरल व्हिडिओवरती जेवढे सबस्क्रायबर्स आपल्याला मिळालेले असतात ना, ते पुन्हा पुन्हा येऊन आपले व्हिडिओज जे आहेत ते बघतात. ते लॉयल सबस्क्रायबर्स असतात. त्यामुळे एखादा व्लॉग जो आहे व्हायरल होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्या व्लॉगमध्ये असं काहीतरी युनिक पाहिजे की तो व्लॉग आपला व्हायरल जाईल. आपण शॉर्ट्स बघूया. शॉर्ट्सवरती तुमचे चांगले व्ह्यूज आहेत. आता मी सुरुवातीला बघते आहे 1.8K व्ह्यूज, 2.4. आपण एक ओपन करून बघूया. तर आज बनवायचा होता गाजराचा हलवा. तसं पाहिलं तर गाजराचा रवा बनवतात अगदी तसाच बनवते. तर मी अगोदर तुपामध्ये गाजराचा किस छान असं फ्राय करून घेतला. त्याच्या शॉर्ट्स देखील चांगले आहेत. तुम्ही पोस्ट देखील करत आहात, पण एका महिन्यापूर्वी ही पोस्ट केली होती. कदाचित तुमच्या चॅनलला सबस्क्रायबर्स मिळत नसतील किंवा व्ह्यूज वाढत नसतील, त्याचं हेच एक कारण आहे. तुमचा एकही व्लॉग जो आहे आतापर्यंत व्हायरल गेलेला नाही आहे.
पॉप्युलर बघूया आपण. 608 व्ह्यूज आहेत 3 मंथ्स अगोदर. तर याच्या अगोदर तुम्हाला चांगले व्ह्यूज होते. तुम्ही मला वाटतं गॅप घेतला असेल त्यामुळे तुमचे व्ह्यूज एकदम डाऊन झाले असतील, तर गॅप घेऊ नका. व्ह्यूज चांगले आहेत त्यामुळे काम करत राहा. नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल. गॅप घेऊ नका. जेव्हा आपले डेली व्लॉग्सचे चॅनल्स असतात त्यावेळेस डेली व्लॉग्स म्हटल्यावर डेली व्लॉग्स यायलाच पाहिजे. तर गॅप घेऊ नका. कंटिन्यूस टाकत राहा. नक्कीच तुम्हाला देखील सक्सेस व्हाल. फक्त थोडंसं आपल्याला अजून हार्डवर्क करण्याची गरज आहे. बाकी तुमचे थंबनेल्स वगैरे ठीक आहे. थोडीशी अजून क्वालिटी आणायचा प्रयत्न करा थंबनेल्समध्ये. चॅनल तुमचं खरंच चांगलं आहे. विश यू ऑल दी बेस्ट. पुढचं आपलं चॅनल आहे निशा वाघ क्रिएटिव्ह. ओपन करून बघूया आपण. व्ह्यू चॅनल करूया. तर यांचं स्टिचिंगचं चॅनल आहे जसं मी आता बघत आहे. निशा वाघ, तुम्ही देखील यूट्यूब बॅनर लावलेला नाही आहे. प्लीज यूट्यूब बॅनर लावा. तुमचा इथे DP ठेवा. एन नको आहे, DP ठेवा. तुमच्या चॅनलशी रिलेटेड किंवा तुमचा स्वतःचा फोटो इथे ठेवा. म्हणजे यूट्यूबला देखील समजतं की हे जे आहेत हे फेक क्रिएटर्स नाही आहेत, हे जेन्युइन क्रिएटर्स आहेत. ते डिस्क्रिप्शनमध्ये इन डिटेल टाका. तुमचं चॅनल कशाचं आहे ते डिस्क्रिप्शन व्यवस्थित टाका. आता आपण व्हिडिओज बघूया. एक व्हिडिओ ओपन करून बघूया. तुमच्या या चॅनलला पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. फोटोज घेतलेले आहेत सगळे गुगलवरून घेतलेले आहेत. रियूज नसतील तर मग प्रॉब्लेम नाही होणार. पण आता यूट्यूब खूप शहाणा झालेला आहे. कंटेंट जे आहे लगेच समजून येतं यूट्यूबला कोणतं रियूज कंटेंट आहे, कोणतं गुगलवरून घेतलेलं कंटेंट आहे. आणि हे तुमचं सगळं कंटेंट तेच आहे. त्यामुळे कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. सॉरी, पण तुम्हाला खरंच जर चॅनल व्यवस्थित मॉनिटाईज करून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वतःचा इनपुट देणं तुमच्या चॅनलमध्ये खूप गरजेचं आहे. तेवढं बघा तुम्ही, नाहीतर मग चॅनल मॉनिटाईज नाही होणार. तुम्हाला त्यावरती वर्क करायची खूप जास्त गरज आहे. कारण की असे चॅनल्स जे आहेत ऑलरेडी मॉनिटाईज झालेले चॅनल्स डिमॉनिटाईज झालेले आहेत, त्याकडे तुम्ही एकदा लक्ष ठेवा. रियूज कंटेंटला यूट्यूब रिव्ह्यूमध्येच बाद करतं. जर तुमचं हे स्वतःचं चॅनल असेल तर वेल अँड गुड, चांगलं चॅनल आहे. पण जर रियूज कंटेंट असेल किंवा कुठून घेतलेला कंटेंट असेल तर मग रिव्ह्यूमध्ये चॅनल जे आहे यूट्यूब मॉनिटाईज नाही करणार. पुढचं चॅनल आपण चेक करूया. इझी रंगोली डॉट्स. हे ओपन करून बघूया. 6 महिन्यांपूर्वी त्यांनी काढलेलं आहे चॅनल. इझी रंगोली डॉट सकाळच्या घाईमध्ये काढण्यासाठी 2 पिटकल्या रांगोळ्या, महाशिवरात्री विशेष रांगोळी. तुम्ही जेव्हा हे थंबनेल्स देत आहात त्यावेळेस तुम्ही त्या थंबनेलमध्ये तुमच्या रांगोळीचा फोटो टाका. ते कॅची होईल. फक्त असं लिहून टाकू नका थंबनेल्स. तर रांगोळी तुम्ही जी काढलेली आहे त्याचा फोटो टाका. ते खूप आकर्षक असेल. बाकी तुमचं DP व्यवस्थित आहे. इझी रंगोली डॉट्स. बॅनर लावा. डिस्क्रिप्शन जसं आहे तुमचं चॅनल तसंच डिस्क्रिप्शन देखील आहे. आपण एक ओपन करून बघूया. आता न्यू आहे तेच ओपन करून बघूया. ओके, तुम्ही असं करतायत. लाईक देखील केलं मी. ठीक आहे, तुम्ही पेनाने दाखवत आहात, काही हरकत नाही आहे. पण पेनाने जेव्हा तुम्ही रांगोळी काढत आहात ती रांगोळी तुम्ही त्याचा व्यवस्थित तो फोटो इथे थंबनेलला टाका. म्हणजे त्याने अजून जास्त लोकांना माहिती होईल की कशा प्रकारे रांगोळी आहे. फक्त असं लिहिल्यामुळे लोकांना समजणार नाही की रांगोळी कशी आहे, काय आहे ते. तुम्ही खाली टाकलेली आहे. ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही ही रांगोळी आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही थंबनेल लावलेलं आहे ना, त्या थंबनेलच्या वेळेस तुम्ही थोडंसं थंबनेल एका साईडला लावा आणि तुमची रांगोळी कशा प्रकारे आहे ते एका साईडला तुम्ही डिस्क्राईब करा. आणि थंबनेलचा रांगोळीचा व्यवस्थित फोटो काढा, तो लावा थंबनेलला. तर नक्कीच व्ह्यूज मिळतील. आता इथे व्ह्यूज खूपच कमी आहेत. आपण एका महिन्यापूर्वीचं बघूया. तुमचं डिस्क्रिप्शन व्यवस्थित नाही आहे. तुम्ही टायटल व्यवस्थित दिलेलं नाही आहे. डिस्क्रिप्शन व्यवस्थित द्या, टायटल व्यवस्थित द्या, हॅशटॅग व्यवस्थित लावा. हे खूप जास्त मॅटर करतं तुमच्या चॅनलच्या ग्रो होण्यामध्ये. हे आपण ओपन करून बघूया. ओके,
तर इझी रांगोली डॉट्स, माझं एवढंच म्हणणं असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या रांगोळ्या काढत आहात त्याचा व्यवस्थित फोटो काढा. क्लिअर व्हिडिओ क्वालिटी एकदम हाय क्वालिटी राहू द्या आणि व्यवस्थित फोटो काढून थंबनेल लावा. व्ह्यूज नक्कीच वाढतील. आणि जसं मी सांगितलेलं आहे, हॅशटॅगमध्ये रांगोळीचे जेवढे मोठे मोठे चॅनल्स आहेत तेवढे सगळे चॅनल्स बघा. त्या चॅनल्सचे हॅशटॅग्स तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये वापरा. कारण की जे मोठे मोठे यूट्यूबर्स असतात त्यांचे हॅशटॅग जेव्हा आपण आपल्या चॅनलमध्ये वापरतो आपल्या चॅनलशी निगडीत, तेव्हा ते व्ह्यूवर्स देखील आपल्याला मिळतात. त्यामुळे तसा प्रयत्न करा. तुमचं चॅनल सुरुवातीला आता सुरुवातच आहे त्यामुळे आपण एवढं काही बोलू शकणार नाही. पण जेव्हा तुम्ही अजून जास्त व्हिडिओज पोस्ट कराल, अजून जास्त तुम्ही डिस्क्रिप्शन व्यवस्थित लावाल, हॅशटॅग व्यवस्थित लावाल, त्यानंतर कीवर्ड्स व्यवस्थित लावाल, तुमचं टायटल व्यवस्थित द्याल, थंबनेल व्यवस्थित द्याल, त्यावेळेस तुमचं चॅनल ग्रो होईल. सो विश यू ऑल दी बेस्ट. पुढचं चॅनल आहे ऋतुजा पाटील यांचं. तर 7 महिन्यांपूर्वी जॉईन केलेलं आहे. 1K सबस्क्रायबर्स आहेत. आपण चॅनल ओपन करून बघूया. डिस्क्रिप्शन ओके, तुमचं बेसिकली व्लॉगिंगचं चॅनल आहे. ठीक आहे, आपण व्हिडिओज बघूया. तुमचं व्लॉगचं चॅनल आहे त्यामुळे व्लॉग्स तुम्हाला डेली बेसिसवरती टाकावे लागणारच आहेत. तसे तुम्ही टाकत आहात. तुमचं थंबनेल देखील व्यवस्थित आहे. आता आपण एक व्हिडिओ ओपन करून बघूया. गावाकडील लग्न. चला, कॅची वाटते त्यामुळे मी हा व्हिडिओ ओपन करून बघते. ऋतुजा, तुमचं व्लॉगिंगचं चॅनल आहे त्यामुळे जर तुम्ही लँडस्केप मोडमध्ये मोबाईल धरला, तुम्ही आडवा मोबाईल धरून व्लॉग्स काढले ना, तर ते जास्त बघायला देखील चांगले वाटतील. कारण की तुमचं व्लॉगचं चॅनल आहे त्यामुळे तुम्ही तशा प्रकारे मोबाईल धरून काढू शकता. आणि चॅनल चांगलं आहे तुमचं, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओज टाकत आहात त्यामुळे चॅनलला ग्रो होण्याचा चान्सेस आहे. तुमचे 1000 सबस्क्रायबर्स देखील झालेले आहेत आणि तुम्ही व्यवस्थित व्हिडिओज देखील टाकत आहात. आपण शॉर्ट्स बघूया. शॉर्ट्समध्ये तुम्ही जर व्हॉइस ओव्हर दिला ना तर चांगलं होईल. आता जसं मी हा एक शॉर्ट बघितलेला, तर त्या ठिकाणी तुम्ही व्हॉइस ओव्हर देऊ शकला असता. ऑप्शनमध्ये बघूया आपण. तुमचं डेली व्लॉग्स चॅनल आहे त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही व्लॉग्स रिलेटेड हॅशटॅग नक्की टाका. आणि जे मोठे मोठे डेली व्लॉगर्स आहेत त्यांचे देखील हॅशटॅग टाका. त्यामुळे व्ह्यूज वाढायला मदत होते, सबस्क्रायबर्स वाढायला मदत होते. तर एवढं लक्ष द्या. तुम्ही पोस्ट टाकत आहात, तुम्ही लाईव्ह येत आहात, तुम्ही शॉर्ट्स, व्हिडिओज, बाकी तुमचं चॅनल चांगलं आहे. हॅशटॅगवरती लक्ष द्या. डिस्क्रिप्शन कशा प्रकारे टाकायचं आहे ते मोठे मोठे डेली व्लॉगर्सचे आहेत त्यांचे डिस्क्रिप्शन बघा आणि टॅग्स तिथे देखील लावा. पण डेली व्लॉग्स चॅनल आहे तर डेली व्लॉगशी रिलेटेड खूप सारे टॅग्स लावा. म्हणजे मिनिमम 15 टॅग्स डिस्क्रिप्शनमध्ये असले पाहिजेत. आणि 500 अल्फाबेट्सपर्यंत टॅग्स जे आहेत ते आपण टॅग्सचं वेगळाच एक सेक्शन असतो त्यामध्ये टाकतो, तिथे असले पाहिजेत. तेवढं लक्ष द्या. विश यू ऑल दी बेस्ट. पुढचं चॅनल आपण चेक करूया. सोनालीची भटकंती. चॅनलचं नाव कॅची आहे. आपण बघूया. यांनी यूट्यूब थंबनेल यूट्यूब बॅनर टाकलेला आहे. पण बॅनर तुम्हाला अजून जास्त व्यवस्थित करण्याची गरज आहे. तुमचं नाव DP व्यवस्थित आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही तुमचं इन्स्टाची लिंक किंवा फेसबुकची लिंक देखील टाकू शकता डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे, डिस्क्रिप्शन तुमचं व्यवस्थित आहे. आता आपण व्हिडिओज बघूया. 3 मंथ्स 9 मंथ्स. व्हिडिओजमध्ये कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओज जर तुम्हाला मॉनिटाईज लवकरात लवकर करायचं असेल तर लॉंग व्हिडिओजवरती कंटिन्यूस तुम्ही व्हिडिओज टाका. शॉर्ट्स, पॉप्युलर शॉर्ट्स बघूया आपण. 18 लाख सैराट मूवी फेम विहिरवा. 18 लाख तुमचा हा जो शॉर्ट आहे, हा शॉर्ट तुमचा व्हायरल गेलेला आहे. जेव्हा तुम्हाला एवढे व्ह्यूज मिळत आहेत एका शॉर्टवरती,
लाईक्स आहेत, तर तुमचा हा शॉर्ट व्हायरल गेलेला आहे, तर या शॉर्ट्सवरून तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लोकांना काय काय बघायला आवडत आहे, त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओज बनवा, त्याप्रमाणे तुम्ही टॅग्स द्या. डेली बेसिसवरती किंवा हप्त्यामधून किमान 4 ते 5 वेळेस टाकायची गरज आहे. फक्त मला एवढं कमेंट करून सांगा की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे का किंवा नाही आहे. जर चॅनल मॉनिटाईज झालेलं नसेल तर लॉंग व्हिडिओज तुम्हाला मदत करतील चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी, आणि मॉनिटाईज झालेलं असेल तर रेव्हेन्यू अधिक मिळवण्यासाठी देखील लॉंग व्हिडिओज मदत करतात, कारण की शॉर्ट्स व्हिडिओवरती एवढे रेव्हेन्यू नाही मिळत. भलेही तुम्हाला 18 लाख व्ह्यूज येऊ देत, त्याचे फक्त $5 ते $7 मिळतील, त्यावरती नाही मिळत. आणि तेच जर व्ह्यूज आपले लॉंग व्हिडिओजवरती आले तर एकाच व्हिडिओवरती तुमचे पूर्ण $100च्या वरती डॉलर्स जातात. त्यामुळे लॉंग व्हिडिओज खूप महत्त्वाचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. विश ऑल. नेक्स्ट चॅनल आहे मिस्टर अँड मिसेस रावल. ओके, यांचं यूट्यूब बॅनर व्यवस्थित आहे, DP व्यवस्थित आहे, डिस्क्रिप्शन व्यवस्थित आहे. आता आपण व्हिडिओज बघूया. तर व्हिडिओज हे डेली बेसिसवर टाकत आहेत. व्हिडिओजला चांगले व्ह्यूज आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. तुमचे सबस्क्रायबर्स खूप चांगले आहेत आणि तुम्ही आता तुमचं चॅनल जे आहे हळूहळू एस्टॅब्लिश होत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मागे फिरू नका, असेच व्हिडिओज जे आहेत ते टाकत राहा, टाकत जा. आता आपण शॉर्ट्स बघूया. शॉर्ट्स पॉप्युलर शॉर्ट बघूया आपण. 9.9 lakhs तुमचा हा व्हायरल गेलेला शॉर्ट आहे. 49K, 23, 14, 11, ओके. एक शॉर्ट आपण ओपन करून बघूया. धू पावसात सगळा वेलदोरा कुजून गेला होता. तेव्हा ना नेमका वाळकाचा वेल इतका पगळलेला, गजबजलेला नुसता. आणि आता पाऊस थांबलाय ना, तुरळक पडतो तेव्हापासून ढीग वाळका लागली आहेत. तुमचे शॉर्ट्स देखील चांगले आहेत, तुमचे मेन व्हिडिओज लॉंग व्हिडिओज देखील चांगले आहेत. मला वाटतं तुमचं चॅनल मॉनिटाईज देखील झालं असेल आणि तुम्हाला रेव्हेन्यू यायला सुरुवात देखील झाला असेल. तर तुमचं चॅनल छान आहे, तुमचे डिस्क्रिप्शन्स छान आहेत, तुमचे टायटल्स छान आहेत. टायटलमध्ये फक्त सुरुवातीला एक टॅग टाका, हॅशटॅग टाका आणि डिस्क्रिप्शन थोडंसं मोठं करा. डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्ही 15 हॅशटॅग टाकू शकता, ते टाका. चॅनल जे आहे अजून जास्त ग्रो होईल, अजून जास्त व्ह्यूज येतील. जे मोठे मोठे डेली व्लॉगर्स आहेत त्यांचे देखील हॅशटॅग तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये वापरू शकता, नक्कीच फायदा होईल. नमस्कार फ्रेंड. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी पौष्टिक असं चिकन. सो विश यू ऑल दी बेस्ट. पुढचं आपलं चॅनल आहे लर्न अँड फन विथ किड्स. व्ह्यू चॅनल करूया. डिस्क्रिप्शन. वेलकम टू आवर चैनल. आपको मेरे चैनल पर मेरी दोनों प्रिंसेस की मस्ती और लर्निंग की वीडियोस सीखने मिलेंगी. ठीक आहे. यांचं मला वाटतं बेसिकली किड्स चॅनल आहे. तुमचं चॅनल किड्सचं आहे. तुम्ही यूट्यूब किड्सवरती टाका, यावर टाकू नका, यावर तुम्हाला व्ह्यूज नाही मिळणार. यूट्यूब किड्सवर व्ह्यूज टाकले, यूट्यूब किड्सवर तुम्ही टाकलं तुमचे व्हिडिओज तर तुम्हाला नक्कीच व्ह्यूज मिळतील. तर तुमचं चॅनलच बेसिकली किड्सचं आहे, त्यामुळे तुम्हाला यूट्यूब किड्समध्ये व्हिडिओज टाकावे लागतील, किंवा मग जेव्हा तुम्ही व्हिडिओज अपलोड करता त्यावेळेस मेड फॉर किड्स असं तुम्हाला तिथे सिलेक्ट करावं लागेल. त्याच वेळेस तुमचे हे जे व्हिडिओज आहेत ते छोट्या मुलांपर्यंत पोहोचतील, आणि छोटी मुलं जी आहेत व्हिडिओज खूप बघतात, लाईक करतात, सबस्क्राईब करतात स्वतःहूनच. त्यामुळे तसं करा. मोठ्या यूट्यूबमध्ये किंवा ज्या यूट्यूबमध्ये आपण आपले व्हिडिओज टाकतो त्या यूट्यूबमध्ये कदाचित याला एवढं सक्सेस नाही मिळणार. यूट्यूब किड्समध्ये याला सक्सेस नक्कीच मिळेल. तुमचं चॅनल मराठी ऑडियन्स, हिंदी ऑडियन्स दोघांना देखील अट्रॅक्ट करणार आहे, कारण की तुम्ही डिस्क्रिप्शनच तसं टाकत आहात, टायटल तसं टाकत आहात. त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडून तुमचे सबस्क्रायबर्स मिळतील. पण एवढं तुम्ही फक्त एवढं करा की तुमचे हे जे व्हिडिओज आहेत जर तुम्ही मेन यूट्यूबमध्ये टाकत असाल तर तसं करू नका, किंवा मग अपलोड करताना मेड फॉर किड्स असं करा, म्हणजे याला व्ह्यूज देखील मिळतील आणि चॅनल ग्रो देखील होईल. आपण शॉर्ट्स बघूया. कारण हेच असू शकतं, तुमच्या शॉर्ट्सला पण एवढे व्ह्यूज नाही आहेत किंवा लाँग व्हिडिओजला पण एवढे व्ह्यूज नाही आहेत. कारण हेच असू शकतं की तुमचं चॅनल मुलांसाठीचं आहे, त्यामुळे याला जास्त व्ह्यूज नसू शकतात. मला असं वाटतं तुम्ही एकदा मेड फॉर किड्स करून बघा,
नक्कीच व्ह्यूज मिळतील. आपलं नेक्स्ट चॅनल आहे मेक युअर टेस्ट पूनम्स किचन व्ह्यू चॅनल करूया आपण. तर पूनम ताई, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा यूट्यूब बॅनर लावा. यूट्यूब बॅनर नाही आहे तुमचं, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काहीच लिहिलं नाही आहे, डिस्क्रिप्शन देखील लावा. हे जे मेन पॉईंट आहेत ना, यामुळे यूट्यूबला कळतं की हे आपले म्हणजे हे जे आहेत यूट्यूबर्स ते जेन्युइन यूट्यूबर्स आहेत, त्यामुळे ते सगळं करा. आता आपण व्हिडिओज बघूया तुमचे. व्हिडिओज कसे आहेत ते. वजन कमी करायचं आहे, मग ही ब्रेकफास्ट रेसिपी नक्की ट्राय करा. मूगडाळ पनीर डोसावा. समोरूनच दिसते की खरंच तुमचे थंबनेल देखील व्यवस्थित आहेत आणि तुम्ही जे टायटल लावलेलं आहे ते देखील व्यवस्थित आहे. आपण ओपन करून बघूया. मी आज इथे बनवणार आहे मुगाच्या डाळीचा डोसा आणि त्याच्यामध्ये पनीरचं स्टफिंग घालून हा डोसा बनवणार आहे. खायला एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे. जर तुम्हाला छान छान छान, मला आवडलं. आता आपण डिस्क्रिप्शन बघूया. डिस्क्रिप्शनमध्ये टायटलमध्ये तुम्ही एक हॅशटॅग देऊ शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिनिमम 15 हॅशटॅग द्या आणि ते हॅशटॅग तुमच्या चॅनलशी रिलेटेड आणि जे मोठे मोठे कुकिंग चॅनल्सवाले यूट्यूबर्स आहेत ना, त्यांचे देखील 1-2 हॅशटॅग तुम्ही इथे वापरू शकता. ते नक्की वापरा, नक्कीच फायदा होतो चॅनलला त्याचा. मी देखील तसंच करते. बाकी तुमचं चॅनल जे आहे, मी आता पहिलाच व्हिडिओ बघितला तर मला खरंच खूप आवडला. पॉप्युलर बघूया. 6.8K 6.6K छान आहे तुमचं चॅनल, छान आहे. खूप जास्त स्कोप आहे. शॉर्ट्स बघूया आपण. तुमचे शॉर्ट्स चांगले आहेत, तुमचे व्हिडिओज चांगले आहेत, प्लेलिस्ट तुम्ही बनवलेल्या आहेत, तुम्ही पोस्ट करत आहात, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त एकदा बॅनर व्यवस्थित लावा. तुमचा DP थोडासा चेंज होईल का ते बघा. डिस्क्रिप्शन लावा. डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्ही टॅग्स लावू शकता. डिस्क्रिप्शन व्यवस्थित द्या. तुमचं चॅनल एक नंबर आहे, मला खरंच आवडलं आणि तुमच्या रेसिपीज देखील खूप सुंदर आहेत. विश यू ऑल दी बेस्ट. तर मी ज्या काही सजेशन्स सांगितलेल्या आहेत ना, त्या प्लीज फॉलो करा, त्याने नक्कीच फायदा होईल. सबस्क्रायबर्सचे मला कमेंट्स आणि मेसेज देखील आलेले आहेत की खरंच फायदा झालेला आहे चॅनलला. म्हणजे ज्या ठिकाणी आपले फक्त 100 व्ह्यूज येत असतील तर त्या ठिकाणी 20 व्ह्यूजची देखील भर झाली तरी देखील ते खूप जास्त आहे आपल्यासाठी. त्यामुळे जेवढं काही सांगितलेलं आहे ते नक्की फॉलो करा. जे सजेशन्स मिळालेले आहेत ते फॉलो करा, नक्कीच फायदा होईल. मी 10 चॅनल्स चेक केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा 10 चॅनल्स चेक होतील. आणि चॅनल चेकिंगची पोस्ट, व्हिडिओ नव्हे, चॅनल चेकिंगची पोस्ट, अशी पोस्ट जेव्हा मी करते त्या खालीच कमेंट करा, म्हणजे मला बरं पडतं. लगेचच मी चॅनल चेक करू शकते. इकडे तिकडे कमेंट केली किंवा कोणत्याही व्हिडिओवरती चॅनल चेकिंगची कमेंट केली तर ते पॉसिबल होत नाही चेक करणं, कारण की त्या कमेंट शोधण्यामध्येच खूप वेळ जातो आणि तेवढा वेळ खरंच नसतो. त्यामुळे जी पोस्ट आहे ना चॅनल चेकिंगची, त्याच्या खालीच कमेंट करा. मी नक्कीच चॅनल चेक करेल. ज्यांचे कोणाचे चॅनल चेक करायचे राहिले असतील, मी ऑलरेडी लिहून घेतलेले आहे इथे. तर हे खालचे जे आहेत ते अजून चेक करायचे बाकी आहेत, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये चेक होतील. पण ज्यांनी कोणी इकडे तिकडे कोणत्या दुसऱ्या व्हिडिओवरती जर कमेंट केली असेल आणि त्यांचे चॅनल चेक व्हायचे राहिले असतील तर मी उद्या पुन्हा एक पोस्ट करेल. प्लीज त्या खालीच तुम्ही तुमची कमेंट करा चॅनल चेकिंगची, ते चेक होऊन जातील. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे आवडला असेल चॅनल चेकिंगचा. चॅनल चेकिंग म्हणजे फक्त चेकिंग नव्हे तर ते प्रमोशन देखील असतं, एवढं लक्षात ठेवा. आणि असेच चॅनल प्रमोशनसाठी कमेंट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा मेन म्हणजे, कारण की तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हाच तुम्हाला सगळे नोटिफिकेशन जे आहेत तुमच्यापर्यंत येतील. आणि जर तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज बघायचे असतील तर कमेंट करून सांगा, त्या टॉपिक्सवरती व्हिडिओ मी नक्की बनवेन. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि ऑल वरती क्लिक करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.